दयानंद खांडेकर हे तुझे स्पेशल गेस्ट होते? आमची खूप मोजकी भेट झाली, पण असं वाटतंय की आमचं खूप जुनं नातं आहे. आज कोणीतरी खूप खुश दिसतंय. तारिणी, तुला माहितीये, तू आणि आपली टीम सोडल्यास माझी पर्सनल लाईफ आहे हे मी विसरून गेलो होतो. आज पहिल्यांदा अशी व्यक्ती मला भेटलीये जिच्याशी मी माझ्या मनातलं सगळं बोलू शकलोय, आणि तेही अगदी सहजपणे. दयानंद काकांशी बोलताना मला असं जाणवलं की माझ्याकडे ना माझ्या हक्काचं कोणीतरी आहे, ज्याच्याशी मी सगळं म्हणजे अगदी सगळंच शेअर करू शकतो. मी ना माझा आनंद तुला शब्दात नाही सांगू शकत आहे. नात्यांचं असंच असतं ना केदार. माझी आई नेहमी म्हणायची, प्रत्येक व्यक्ती आपल्या आयुष्यात काही ना काहीतरी कारणासाठी येते, उगाच नाही येत. दयानंद काका पण तुझ्या आयुष्यात काहीतरी कारणासाठी आले असणार आहेत. काय माहित, कदाचित तुझ्या वडिलांची उणीव. तो विषय आता नको ना. आमच्यात मैत्री आहे आणि मैत्रीत छान आहे. आणि तुला पण माहिती आहे की माझ्या मनात ऑलरेडी त्या माणसाबद्दल किती राग येते. हा विषय नको. मॉम, आय हेट कौशिकी. आय जस्ट हेट हर. हो, त्या निशीचं लग्न आपल्या युवीशी अजून झालं सुद्धा नाहीये, आणि ही कौशिकी तिला इतकं पॅम्पर करत सुटलीये. आधी तो महागडा नेकलेस दिला, आणि आता आपली अँसेस्टर ज्वेलरी तिला अशीच देऊन टाकली. जी ज्वेलरी मी कधी साधी घालून सुद्धा पाहिली नाहीये, ती इतक्या इझिली त्या निशीला देऊन टाकलीये. आणि आपण काय करतोय आपण त्यांच्या लग्नाचे कार्ड्स प्रिंट करतोय. दिस इज नॉट फेअर. शी डझंट डिझर्व ऑल दिस. हो, माहितीये. मलाही हे पटत नाहीये. मग वहिनी, तुम्ही काहीतरी करा ना. तुम्ही गप्प का बसलायत? नाहीतर ती निशी ना आल्या आल्या तुमच्या डोक्यावर बसेल. हो, काहीतरी तर करायलाच हवं. काही विचार केलाय तुम्ही? हो, केलाय. माझ्या डोक्यात अशी एक कल्पना आहे ज्यामुळे आपला प्रश्न कायमचा मिटेल. काय? मांजर पहिल्या फटक्यात मारायची. व्हॉट? वन सेक. ती निशी इथे येताना मांजर घेऊन येणार आहे? ममा, आय हेट कॅट्स. तुला माहिती आहे, आय हेट कॅट्स. तिला सांग ती मांजर तिकडेच ठेवून यायला, आणि तिला पण तिकडेच राहायला सांग. काय करू या जेनझी लोकांचं? अगं, काकूला असं म्हणायचंय की त्या निशीला पहिल्या झटक्यात तिची जागा दाखवून द्यायची. हा, नंतर एक पोरगी आली एकदम धीट, आणि ती व्यक्ती म्हणजे अहिल्या वेसकर.